कुपवाड शहरातील प्रकाशनगर गल्ली नंबर 6 मध्ये एकता कॉलनी येथे मंगळवारी वटपौर्णिमेच्या रात्री 11:30 ते 12:30च्या दरम्यान राहत्या घरातच 45 वर्षीय अनिल तानाजी लोखंडे याचा पत्नीने डोक्यावर कानावर कुऱ्हाडीने वर्मी घाव घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली। नातेवाईक मुकेश मोहन लोखंडे यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली। या प्रकरणी 27 वर्षीय पत्नी राधिका बाळकृष्ण इंगळे हिच्यावर गुन्हा दाखल करत ताब्यात घेतलाय। कौटुंबिक कारणातून खून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे येते। मयत अनिल लोखंडे यांची पहिली बायको कर्करोग आजाराने मयत झाली। मयत अनिल यांना 2 मुली आहेत आणि दोन्ही मुलींची लग्न झाल्याने अनिल हा एकटाच घरी राहत होता। त्यामुळे पोटाचे हाल होत असल्याने अनिल यांच्या नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिका बाळकृष्ण इंगळे या 27 वर्षीय तरुणीसोबत 23 मे 2025 रोजी लग्न लावून दिलं। लग्न झाल्यावर अवघ्या 17 दिवसांनी वटपौर्णिमेच्या रात्री 11:30 ते 12:30च्या दरम्यान कौटुंबिक कारणातून पत्नी राधिकाने घरामधील हॉलमध्ये अंथरुणावर बेसावत पडलेलं असताना पती अनिल याच्या डोक्यावर आणि कुऱ्हाडीने वर्मी घाव घातले। वर्मी घाव बसल्याने रक्ताच्या थारोळ्यात तो निश्चित पडला। अतिरक्तस्राव झाल्याने अनिल याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला। संशयित पत्नी राधिका हिला ताब्यात घेतले। अधिक तपास पोलीस करत आहेत। दरम्यान वटपौर्णिमेच्या दिवशीच नवविवाहित पत्नीने पतीचा निर्घृण खून केल्याच्या घटनेने जिल्हा हादरलाय। पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 108/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) याप्रमाणे गुन्हा दाखल आहे। यामध्ये फिर्यादी मुकेश मोहन लोखंडे यांनी फिर्याद दिलेली आहे। यामध्ये फिर्यादीचे चुलत काका अनिल तानाजी लोखंडे हे मयत झालेले आहेत। तर अनिल तानाजी लोखंडे आणि त्यांची पत्नी राधिका अनिल लोखंडे यांच्यामध्ये दिनांक 11/6/2025 रोजी रात्री 12:30 वाजता कौटुंबिक कारणातून वाद झाली आणि त्याचा परिवर्तन मध्ये राधिका अनिल लोखंडे यांनी त्यांना कुऱ्हाडीनं मारहाण करून त्यांचा खून केलेला आहे। यामध्ये आरोपी राधिका अनिल लोखंडे यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे।